एक नजर टाकूयात 9 राजकीय घडामोडींवर न्यूज टॉप 9 मध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना आज मन की बात द्वारे संबोधित करणार। या वर्षीची ही शेवटची मन की बात। मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। माझी गॅरंटी म्हणजे मी जे बोलतो ते करतोच। अयोध्या नगरी याची साक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान। की गारंटी पर आज देश को इसलिए भरोसा है क्योंकि मोदी जो गारंटी देता है उसे पूरा करने के लिए दिन रात एक कर देता है। ये अयोध्या नगरी भी तो इसकी साक्षी है। 2024 ला मोदी परत येणार नाहीत ही एकच गॅरंटी। संजय राऊतांचा दावा। तर ईव्हीएम नसेल तर भाजप ग्रामपंचायत निवडणूकही जिंकणार नाही, राऊतांचा हल्लाबोल। त्या सगळ्या गॅरंट्यांवरची एकच गॅरंटी आहे, मोदी वापस नाही आएगा। अरे ईव्हीएम नसेल तर भारतीय जनता पार्टी ग्रामपंचायत पण जिंकणार नाही। देशाची भूक भागवणारा आत्महत्या करतोय। शेतकरी अस्वस्थ आहे, त्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी आक्रोश मोर्चा। शरद पवारांची मोदी सरकारवर टीका। शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची समज असून त्यांच्या वेदनेचा आवाज हा दिल्लीपर्यंत पोहोचावा या हेतूने हा आक्रोश मोर्चा। पुण्याच्या भोरमध्ये भाजपची आढावा बैठक। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीत कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी कामाला लागण्याचं आवाहन। सुनील केदार यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा नाहीच, शिक्षेच्या स्थगितीची मागणी न्यायालयानं फेटाळली। संपूर्ण देश 22 जानेवारीची वाट पाहतोय। त्या दिवशी सर्वांनी घरात रामज्योत लावावी, दीपोत्सव साजरा करा, पंतप्रधानांचं जनतेला आवाहन। तर अयोध्येत कमी लोकांना निमंत्रण दिलं, मात्र 23 जानेवारीपासून रामलल्लाच्या दर्शनाला या असंही आवाहन। 22 जनवरी को जब अयोध्या में प्रभु राम विराजमान हो, अपने घरों में भी श्री राम ज्योति जलाएं। अयोध्येमधील मुख्य महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मनसेची मागणी। मुख्य महामार्ग आणि प्रमुख चौकाला बाळासाहेबांचं नाव द्या, या मागणीवर मनसे ठाम। जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे विभाग आणि ग्रामस्थांची बैठकीत म्हसावद रेल्वे भुयारी मार्ग आणि गिरणा नदीवरील बंधाऱ्याचा घेतला आढावा।